नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये आपलं स्वागत. मंडळी, पार्श्वगायक किशोर कुमार आज हयात नाहीत, पण आजही अवघ्या देशाच्या लाडक्या गायकांमध्ये त्यांचा समावेश होतो आणि त्यांचं एकही गाणं कानावर पडलं नाही असा दिवस आजही संगीत रसिकांच्या आयुष्यात उजाडत नाही. तुम्ही म्हणत असाल, राजकीय आणि सामाजिक घडामोडींचं विश्लेषण होत असलेल्या या 0 ओव्हर शोमध्ये अचानक किशोर कुमारांचा उल्लेख कसा काय? कारण एकच मंडळी, किशोरदांच्या एका गाण्याचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज नेते छगन भुजबळ यांच्यात कनेक्शन निर्माण झालंय. म्हणजे राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं सध्या नाराज असलेल्या भुजबळांना आज सकाळी त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी जहां नहीं चैना वहां नहीं रहना या गाण्याचे बोल उच्चारले. अर्थात भुजबळांनी रैना हा शब्द उच्चारणं अगदी जाणीवपूर्वक टाळलं, हेही तितकंच खरं. भुजबळांची आजची पत्रकार परिषद बऱ्यापैकी स्फोटक होती. मी काय खेळणं वाटलो का? उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस या भाषेत त्यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांना सुनावलं. आणि भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यानं कालप्रमाणेच आजही अनेक चर्चांना उधाण आणले. भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार का? तसं केलं तर ते भाजपमध्ये प्रवेश करणार का? की काही दिवसांनी त्यांची नाराजी दूर होईल अशा नानाविध शक्यता वर्तवण्यात येत आहेत. आम्ही भुजबळांच्या भाजप प्रवेशाची शक्यता बोलून दाखवण्याचं कारण महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्या मंत्रिपदासाठी आग्रही होते असा दावा भुजबळांनी माध्यमांसमोर केला. हे वक्तव्य करून भुजबळांनी मोठ्या शिताफीनं आपल्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे असंच म्हटलं पाहिजे ना. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काल सकाळपासून अजित पवार हे कुठेच दिसले नाहीये. दरम्यान छगन भुजबळांनी आज नाशिकमध्ये समता परिषदेची आणि येवल्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. भुजबळांनी पक्ष सोडावा असं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, तर तुर्तास पक्षात राहणंच बरं राहील अशी भूमिका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे छगन भुजबळ येत्या काही दिवसात काय निर्णय घेतात ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान भुजबळ आज नेमकं काय म्हणालेत आपण ते आधी पाहूया. अधिवेशन अटेंड नाही करणार तुम्ही, पुढची काय भूमिका? आता बघू, जहां नहीं चाइना वहां नहीं. अधिवेशन अटेंड नाही करणार तुम्ही, पुढची काय भूमिका? आता बघू, जहां नहीं चाइना वहां नहीं. त्यावेळेला 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही. आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बरं तेही जाऊ द्या. पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की जायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या. माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढू, मग जाऊ. म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही. मला जे काय कळलं, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलेलं आहे. मंडळी, छगन भुजबळ हे आधीपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय संवादांसाठी प्रसिद्ध आहेत, पण आज त्यांचा आवेश खूपच मोठा होता आणि तोच तुम्ही पाहिलात. आणि भुजबळांनी आज त्यांच्या येवला मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या बैठकीत भुजबळांनी अजित पवारांबद्दल गंभीर दावे केले. लोकसभेत सुनेत्रा पवारांच्या पराभवामुळे अजित पवारांच्या घरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवलं असा खळबळजनक दावाही त्यांनी केला. पाहूयात भुजबळ नेमकं काय म्हणालेत आणि त्यासाठी जाऊयात आपण मीडिया सेंटरला. येवल्यात भुजबळांचा संताप. लोकसभा निवडणुका लागल्या, अजित पवारांनी मला बोलवून घेतलं. मी लोकसभेचं तिकीट मागितलं नव्हतं असं स्पष्ट करतायत भुजबळ. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आदी नेते दिल्लीत होते. त्यावेळी अमित शहा यांनी सांगितलं की नाशिकची जागा भुजबळांनी लढवावी. मात्र 3 आठवड्यांनंतर देखील माझं नाव जाहीर केलं नाही. त्यानंतर नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं मी जाहीर केलं. अजित पवार म्हणाले, भुजबळांनी घाई केली, मग इतके दिवस मला का नाही सांगितलं? मी काय दूध पिता बच्चा आहे का?
मला कळत नाही का असं भुजबळ म्हणतायत संतापानं. त्यानंतर आमचा उमेदवार पडला. मी म्हणालो मला राजकारणात 40 वर्ष झाली, मी राज्यसभेवर जातो. मात्र अजितदादांच्या घरी प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे सुनेत्रा वहिनींना राज्यसभेवर पाठवलं. साताऱ्याची जागा आम्ही भाजपला सोडली, त्या बदल्यात पियुष गोयल यांची जागा आम्हाला मिळणार होती. मात्र पियुष गोयल यांची उत्तर मुंबईची जागा आम्हाला मिळाली नाही, याकडे लक्ष वेधत आहेत छगन भुजबळ. मंडळी, भुजबळ आज एकूण 3 वेळा माध्यमांना सामोरे गेले. तिसऱ्या पत्रकार परिषदेत त्यांनी दादांवर सर्वाधिक हल्लाबोल केला. आमच्या पक्षात केवळ 3 नेते सगळे निर्णय घेतात, आम्हाला काहीही विचारलं जात नाही, सांगितलं देखील जात नाही, या शब्दांमध्ये भुजबळांनी आपला संताप व्यक्त केला. इथे फक्त काय कोणाला काय माहितीच नाही शेवटच्या खेळापर्यंत. फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेच. म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य. कुणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही. खासदार तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही. मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही. आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे. तर पवार साहेबांबरोबर काँग्रेसमध्ये जेव्हा वेगळं झालं त्यावेळेला सुद्धा पवार साहेबांनी विचारून सगळं केलं की आपण हे करूया. पहिलं जे वाटप जे झालं ते सुद्धा माझ्या बंगल्यातच झालं ना. त्याच्यानंतर सुद्धा ते विचारात घेतच होते. निर्णय काही घेत असेल पण विचार विमर्श होत होता. जुने जे रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझी खुर्ची असेल. एवढंच नाही तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं. आम्हाला पत्ताच लागत नाही शेवटपर्यंत. फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायचे. वाटत असेल त्यांना की हे लढवई वगैरे आता काय कामाचे आहेत, 41 निवडून आलेले, आता काय करायचं आहे लढवयाचं, आता काय काम नाही. बरोबर आहे ना. आता आणि मंडळी, हेच सगळे मुद्दे लक्षात घेऊन आपण छगन भुजबळांवरूनच आज एक महत्त्वाचा प्रश्न सोशल मीडियावरून प्रेक्षकांना विचारला होता. तो प्रश्न नेमका काय होता पाहूयात पोल सेंटर. आजचा प्रश्न, जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत छगन भुजबळांनी राष्ट्रवादी सोडण्याचे स्पष्ट संकेत दिलेत असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय त्यावर आम्ही आपल्याला दिलेले. आणि मंडळी, आपल्या आजच्या प्रश्नावर चर्चा करण्याची वेळ आहे. आपल्या सोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण. दोघांचंही स्वागत. सूरजजी आपलंही आणि सुषमाजी आपलंही स्वागत एबीपी माझाचा हा खास कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. सूरजजी, अर्थातच माझा पहिला प्रश्न आज तुम्हालाच असणार आहे, स्वाभाविक आहे. आणि छगन भुजबळांनी केवळ नाराजी व्यक्त केली काल होती, पण आज ते किती घुसमट होते त्यांची हे त्यांच्या सगळ्या बोलण्यातनं आज लक्षात आलं. आणि ती खास करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची घुसमट होते. आणि आज त्यांनी थेट अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघच निर्णय घेतात या भाषेत त्यांनी सुनावलेलं आहे पक्षाला. खरं पाहिलं तर भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक नेतृत्वाने काम केलेले आणि कालचा जो निर्णय मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेण्याचा झाला त्याच्यामध्ये काही लोकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या भविष्यकाळामध्ये देण्याचा निर्णय हा पक्षाकडनं ठरवण्यात आला. आणि लवकरच भुजबळ साहेबावरती एक वेगळी जबाबदारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं देण्यात येणार आहे असं सुचवत अजितदादांनी मला वाटतं 2 दिवसापूर्वीच या केलेलं आहे. भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, लढवय्ये नेते आहेत. पुढच्या काळामध्ये त्यांच्या उंचीची जबाबदारी हे त्यांच्याकडे येणार आहे. त्याच्यामुळं आज त्यांच्याकडे मंत्रिमंडळामध्ये सहभागी न करून घेता पुढच्या त्या जबाबदारीसाठी त्यांना तिथं आपण त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. परंतु मला वाटतं जी काही भुजबळ साहेबांचा राग आहे किंवा भुजबळ साहेबांनी जी काही माध्यमामध्ये प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या पूर्णपणे गैरसमजातून निर्माण झालेल्या प्रतिक्रिया आहेत. त्याचं कारण असं आहे की त्यांना समाविष्ट न केल्याबद्दल राग असणं स्वाभाविक आहे, कारण जागा कमी होत्या, निवडून आलेले उमेदवार जास्त होते आणि ते सर्व पक्षामध्ये तशाच पद्धतीचं झालेलं आहे. परंतु भुजबळ साहेबांसारखे ज्येष्ठ नेत्यांना असं वाटलं की
माझ्याशी चर्चा करायला पाहिजे होती, तर त्याच्यावरती आमच्या वरिष्ठ पातळीकडनं त्यांच्याशी संवाद साधून त्यांची नाराजगी येत्या 2 दिवसामध्ये दूर करण्याचं काम केलं जाईल. हे तुम्ही म्हणताय, पण गेल्या 2 दिवसांपासून ज्यांच्यावरती ते आरोप करतायत किंवा त्याचे स्पष्ट संकेत देत आहेत ते अजित पवार आम्हालाही कुठे दिसत नाहीयेत, सर्वसामान्य माणसालाही दिसत नाहीयेत. नेमके आहेत कुठे अजितदादा? अजितदादा नागपूरमध्येच आहेत. ते उद्या आपल्याला विधान सभागृहामध्ये दिसतील. अजितदादा ते त्यांचं काम करत आहेत, फक्त माध्यमाच्या समोर आले नाहीत, ह्याचा अर्थ दिसले नाहीत, नॉट रिचेबल झाले असं म्हणायचं नाही. अजितदादा स्वतः नागपूरमध्ये राहून इथे सर्व काम पाहतायत, बघतायत आणि माध्यमाच्या समोर येऊन गैरसमज दूर करायचं ही प्रक्रिया नाही आहे. ते भुजबळ साहेबांशी संवाद साधून त्यांच्या मनामध्ये जे काही गैरसमज झालेत ते गैरसमज अजितदादा दूर करतील. अजितदादा आपल्याला उद्या विधिमंडळामध्ये दिसतील. सुषमाताई, महाविकास आघाडीच्या संबंधात जर तुमच्याशी असं काही घडलं असतं तर तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं भाग पडलं असतं. पण आता या महायुतीत होत आहे, भाजपमध्ये नाराज आहेत मंडळी, शिवसेनेत म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेत नाराज आहेत मंडळी, आणि इथे तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यामधले सगळ्यात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. त्याची कारणं देत आहेत सूरज चव्हाण, तुम्हाला पटतायत? आता ती काय आहे, सूरज चव्हाणांची पण त्यांच्याही काही मर्यादा आहेत, त्यांच्याही काही अडचणी आहेत आणि त्या प्रत्येक पक्षातल्या प्रवक्त्यांच्या असतात की पक्षाच्या प्रवक्त्याला एक लाईन चालवायची असते आणि ती लाईन तो पुढे घेऊन चालत असतो, त्यानुसार ते लाईन मांडतायत. सो मला काही त्याच्यावर फार टिप्पणी करायची नाहीये. पण जेव्हा आपण नाराज लोकांची चर्चा करतो त्यावेळेला मला असं वाटतं की महाराष्ट्रातले पहिले नाराज कोण, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठी नाराजी किंवा नाराजीचा शुभारंभ कुठून झाला तर तो सन्माननीय एकनाथ शिंदेजींपासून झाला. एकनाथ शिंदेचं नाराज होणं, त्यांचं अगदी त्यांच्या गावी तिकडे तापोळ्याला दर्याला निघून जाणं, मग त्यांना ताप येणं. एरवी लोकांना ताप किंवा आजार असला तर लोक शहराकडे जातात, परंतु त्यांनी गावाकडे जाणं. पुन्हा ते मुंबईत आल्यावर त्यांनी अलगावतावादाचं धोरण स्वीकारणं, किंवा फडणवीस आणि अजितदादा हे दोघेही जेव्हा मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्लीला रवाना होतात नेमके त्याच वेळेला त्यांनी मात्र तिकडे जाणं टाळणं, ही सगळी नाराजांची जी मांदियाळी आहे त्याची सुरुवात एकनाथ शिंदेपासून होते. आता राहिला प्रश्न की मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना काही द्यावं का आणि त्याच्यात ते कुणाला द्यावं. मला वाटतं हा सत्ताधाऱ्यांचा कम्प्लिटली त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे की कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं, त्यामुळे ते त्यांनी ठरवावं. मला म्हणजे काय म्हणता येईल त्याला, आम्ही इतर पक्षातले म्हणून आम्हाला त्याच्यात बोलण्यामध्ये काही स्वारस्य असण्याचं कारण नाही. विशेषतः तरीही मी एक आनंदी आहे एका माणसाला मंत्रीपद मिळाल्याचं, ते म्हणजे भरत गोगावलेंना. कारण भरत गोगावले बिचारे कोट शिवून बरेच काळ वाट बघत होते, त्यामुळे त्यांना मिळालं याचा निश्चित मला आनंद आहे. मला वाईट कुणाला मिळाल्याचं वाटतंय तर मला असं वाटतं की त्यामध्ये नितेश राणे किंवा ज्या पद्धतीने संजय सिरसाट सारख्या वाचाळ लोकांना दिलं गेलं, कदाचित मंत्रालयामध्ये शिवीगाळ मंत्रालय नव्याने स्थापित करायचं असावं आणि म्हणून या लोकांना दिलं असेल असं वाटतं. कुणाला मिळायला हवं होतं, हु आर द डिझर्विंग कॅन्डिडेट असं जर म्हणाल तर मला असं वाटतं की शिंदे गटात मराठवाड्यातलं सगळ्यात ताकदवर नाव, किंबहुना 8 वेळा जे निवडून आले अशा अर्जुन खोतकरांना मिळणं फार अपेक्षित होतं. हे तर आहेत, हे मुद्दे आपल्याला नंतर चर्चेत घेता येईल. पण मी आपल्या मुद्द्याकडे येते. कारण भुजबळांना मिळालं नाही म्हणून तुम्ही दुःखी आहात का? भुजबळ साहेबांपर्यंतच यायचंय, पण एकटे भुजबळांना नाराज म्हणून तोफेच्या तोंडी देणं योग्य नाही. तर ही सगळी नाराजांची मांदियाळी कृपया समजून घ्या. पडळकरांना फक्त आणि फक्त पवारांच्या संबंधाने असंतोष पेरण्याचं काम दिलं होतं, ते त्यांनी चोख पार पाडलं. पण ते पडळकर आता अडगळीत पडले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पडळकरांना भाजपने वापरून घेतलं. पण या कुणावरच बोलायचा मला काही फार स्वारस्य नाही, कारण तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. पण भुजबळ साहेब हे फक्त पक्षापुरते मर्यादित नाही. भुजबळ साहेबांना जसा राजकीय एक ओळख आहे तशी त्यांची चळवळीतली एक ओळख आहे. त्यामुळे जेव्हा प्रश्न भुजबळ साहेबांचा येतो तेव्हा चळवळीतले म्हणून निश्चितपणे त्यांच्यावर व्यक्त व्हावं लागेल. भुजबळ साहेबांना मला असं वाटतं की मराठा ओबीसी वादाचे ते फार मोठे बळी गेलेले आहेत. भुजबळ साहेब हे सन्माननीय दादांच्या पक्षातले मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेट आहेत.
ज्या भुजबळ साहेबांच्या आपण काही क्लिप काही तांत्रिक कारणांमुळे आपला सांगत आहात त्यांच्याबद्दल बोलताना किंवा पवार साहेब मला विश्वासात घ्यायचे, हेच भुजबळ साहेब दादांचा पक्ष सांगत असताना आणि दादांची खिंड लढवत असताना बीडमध्ये सांगत होते की पवारांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही म्हणून आम्ही दादांच्या सोबत आलो. आणि दादांनी जर अशा पद्धतीने जर केलं तर मग भुजबळांनी कुणाकडे बघायचं. मला वाटतं ओबीसीचा एक मोठा चेहरा किंबहुना ओबीसी समुदाय यामुळे खूप मोठी शक्यता आहे. आणि सुषमा ताई, आपला काहीतरी तांत्रिक संपर्क तुटतोय. मी तुमचा मुद्दा घेऊन सुरज चव्हाणांकडे जातो. सुरजजी, हा मुद्दा जो सुषमाताईंनी मांडलाय अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की ओबीसी समाजाचा रोष याच्यामुळे खूप मोठा निर्माण झाला आणि त्याचा फटका मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसला बारामतीत, म्हणजे अजित पवारांच्या बारामतीत तिकडे निदर्शन होत आहे. तर हा जो मुद्दा आहे की छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानं ओबीसी समाजाचा जो रोष निर्माण झालाय त्याला कसं तुम्ही टॅकल करणार? खरं पाहिलं तर आता सुषमाताई बोलत होत्या, भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. ओबीसीची चळवळ त्यांनी चालू ठेवली आणि ओबीसीचे नेते म्हणून त्यांची देशभरामध्ये ओळख आहे, हे आम्ही मान्य करतो. भुजबळ साहेबांनी शिवसेना का सोडली तर मंडल आयोग ज्यावेळेस लागू झालं त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे साहेबांनी विरोध केला होता, म्हणून त्यांनी शिवसेना सोडली आणि त्यांनी राष्ट्रवादी जॉईन केली. त्याच्यानंतर भुजबळ साहेबांनी सत्तेत असो या विरोधात असो, ज्या ज्यावेळी ओबीसी समाजावरती अन्याय झाला त्या त्यावेळी त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला. परंतु आत्ता भुजबळ साहेबासाठी एक वेगळी जबाबदारी पक्षाकडनं त्यांना देण्यात येणार आहे. आणि तुम्ही जे म्हणता ओबीसी समाजावरती अन्याय झाला तर आमचं तुम्ही मंत्रिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं ज्या लोकांना जबाबदारी मंत्री म्हणून देण्यात आलेले त्याच्यामध्ये 4 मंत्री हे ओबीसी समाजाचे आहेत. तर त्याच्यामुळं असं कुठेही ओबीसी समाजाला अन्याय करण्याचा हेतू किंवा अन्याय करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची हेतू नव्हता. अजितदादानं मंत्रिमंडळ बनवत असताना सर्वसमावेशक मंत्रिमंडळ, त्यामध्ये सर्व समाज घटकाला न्याय देण्याचं काम हे अजितदादांनी मंत्रिमंडळ बनवत असताना केलेलं आहे. ओबीसी समाजाला कुठेही अंतर पडू देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. पण भुजबळ साहेबांचा अनुभव, भुजबळ साहेबांचं योगदान हे बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी एक वेगळी जबाबदारी पक्षाकडनं देण्यात येणार आहे. आज जी काही वाद निर्माण झालेला, आज जी काही त्यांची नाराजगी आपल्या समोर दिसते ही फक्त आणि फक्त गैरसमजातून निर्माण झालेल्या नाराजगी आहे. मला विश्वास आहे की पुढच्या 2 दिवसामध्ये भुजबळ साहेब हे स्वतः ते ह्या सर्व गोष्टी माध्यमासमोर येऊन मांडतील आणि त्यांची नाराजी दूर होईल. सुषमाताईंकडे जायच्या आधी तुम्ही म्हणताय की त्यांच्यावर एक नवी जबाबदारी येईल. भाजपचेच आमदार आशिष देशमुख यांनी सांगितलंय की भुजबळांना कदाचित राज्यपाल करणार आहेत. काय भुजबळांविषयी तुमच्या राष्ट्रवादीच्या डोक्यामध्ये विचार? त्यांना राज्यपाल करणार आहात का मंत्रिमंडळात एखादी जागा नवीन आणखी क्रिएट होणार आहे का प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते? नाही, नक्की आता मी आपल्यासमोर ह्या गोष्टी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यांनी माध्यमासमोर मांडायच्या नसतात. याबद्दल वरिष्ठ पातळीवरती चर्चा होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा असतील, प्रांताध्यक्ष तटकरे साहेब असतील, हे ज्येष्ठ मंडळी आपल्याला त्यांचा सन्मान राखत ती भुजबळ साहेबाची नवीन जबाबदारी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणाऱ्या काळामध्ये जाहीर करतील. सुषमाताई, आपण मगाशी छगन भुजबळांना ऐकलं, कदाचित तुमच्यापर्यंत आलं नसेल तर छगन भुजबळांचं असं म्हणणं आहे की या पक्षाचा निर्णय केवळ 3च माणसं घेतात, आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. गेली 40 वर्ष मी राजकारणात आहे आणि 40 वर्ष राजकारणात राहून देखील जर ही वागणूक मिळत असेल आणि खास करून त्याला का जाणवत असेल की शरद पवारांना सोडून नुकतेच ते पुन्हा इथे अजित पवारांच्या पक्षात आलेत आणि तिथं त्यांना अशी वागणूक मिळते. ही वागणूक एक राजकीय निरीक्षक किंवा एक राजकीय नेता म्हणून तुम्ही कशी पाहता या त्यांच्या तक्रारीकडे? मी निरीक्षक वगैरे नाही, पण जेव्हा राज्यशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून आपण सगळं पॉलिटिकल बिहेवियरलिझम बघतो, ज्याला राजकीय वर्तनवाद असतो म्हणतो किंवा वर्तन व्यवहार म्हणतो, तेव्हा या भुजबळ साहेबांच्या आरोपात निश्चित तथ्य असतं. मी म्हटलं की सूरज चव्हाणांच्या काही मर्यादा आहेत, प्रवक्ता म्हणून त्या आमच्याही मर्यादा असतात. पण ही गोष्ट तितकीच सत्य आहे की पक्षामध्ये निर्णय फक्त तटकरेच घेतात का, पटेलच घेतात का, या संबंधाने मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की एक व्यक्ती एक पद हा मुद्दा घेऊन रुपाली पाटील ठोंबरे
यांनी चाकणकरांच्या बद्दल बोलत असताना हे अधोरेखित केलं होतं की पक्षातले सगळे निर्णय तटकरेच घेणार का आणि महिला आघाडीच्या नेमणुका सुद्धा तटकरेच ठरवणार का. त्यामुळे सुनील तटकरेजींच्या ज्या काही निर्णय घेण्याची जी पद्धत आहे यावर निश्चितपणे आक्षेप एकट्या भुजबळ साहेबांचे नाहीत, तर ते याच्या आधी रुपाली ठोंबरेंचे आक्षेप आहेत, त्याच्याही पेक्षा अनेक वेगवेगळ्या लोकांचे आक्षेप आहेत. राहिला प्रश्न की भुजबळ साहेबांना मोठी जबाबदारी देणार, त्यांच्या उंचीची जबाबदारी देणार, मग याचा हा अर्थ काढावा का की राज्यातले जी मंत्रिपद आहे, जी कॅबिनेट मंत्रिपद आहेत, राज्यातलं जे मंत्रिमंडळ आहे ते कमी उंचीचं आहे, म्हणजे अजितदादा हे कमी उंचीच्या ठिकाणी आहेत आणि अजितदादांपेक्षा एका जास्त उंचीचं पद भुजबळ साहेबांना दिलं जाणार आहे का. आपण राज्यपाल पदाबद्दल बोलत आहात, पण राज्यपाल हे दादा कसे काय ठरवू शकतील बरं, कारण राज्यपालांच्या नेमणुका या केंद्र केंद्रातून होतात, बरोबर आहे. सरकारच्या अधीन असतात, किंबहुना पंतप्रधान सुचवतात आणि मग राष्ट्रपती त्याची नेमणूक करत असतात. बरोबर आहे. आणि मला वाटतं की केंद्रातलं सरकार हे विशेषतः भाजपचं आहे, त्यामुळे भाजपचे लोक हे भुजबळ साहेबांना राज्यपाल का करतील. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न असा आहे याच्यातला की त्यांना आम्ही राज्यसभेवर जाऊ. मला वाटतं की जेव्हा सन्माननीय सुनेत्रा वहिनींना राज्यसभेचा उमेदवार करायचं ठरलं होतं तेव्हाच भुजबळ साहेबांनी आपली इच्छा व्यक्त केली होती. मग जर त्यांना राज्यसभेवर पाठवायचंच होतं तर मग आता त्यांना विधानसभेचा खर्च का करायला लावला. आता विधानसभेला त्यांना निवडून आले आणि तुम्ही जर त्यांना राज्यसभेला पाठवणार असाल तर मग विधानसभेची जागा रिक्त होईल, ती निष्कारण त्या लोकांना मतं का द्यायला लावली. मग आधीच तिथे एका उमेदवाराची तुम्ही वर्णी लावायची होती आणि मला तशी त्या जागेसाठी फार मोठी चुरस होती. समीर भुजबळ तिथे फार म्हणजे अक्षरशः त्यांना बंडखोरी वगैरे करावी लागलेली होती. हा सगळ्या गोष्टी का बरं विचारात घेतल्या आणि गेल्या मला वाटतं म्हणूनच छगन भुजबळांनी एक मुद्दा मांडलाय की मला काय तुमच्या हातातलं खेळणं समजता का, उठ म्हटलं की उठ आणि अगदी, बस म्हटलं की अगदी. बस. मला वाटतं सूरजजी आपल्याला काहीतरी उत्तर द्यायचं होतं. आणि सुषमाताई मगाशी बोलत होत्या एकाधिकार निर्णयावरती. मला थोडंसं मी थोडं मागच्या हिस्ट्रीमध्ये गेलो. सुषमाताई ज्यावेळेस शिंदेसाहेब वेगळी भूमिका घेतली आणि त्याने म्हणजे शिवसेनेमधून बाहेर निघून वेगळी शिवसेना किंवा वेगळी भूमिका घेतली त्यावेळेस हेच अनेक नेत्यांनी उद्धव साहेबाच्या एकाधिकारशाहीवरती बोलले होते. पक्षाचे प्रमुख असल्याच्या नंतर पक्षप्रमुख म्हणून ते निर्णय घेत असतात. हे काही लोकांना आवडतात, काही लोकांना आवडत नाहीत. त्याच्यामुळं ते एकाधिकारशाही म्हणता येत नाही, कारण ते पक्षाचे त्यावेळी प्रमुख असतात, त्याच्यामुळं ते निर्णय घेतात. परंतु काही लोक जाणीवपूर्वक त्याला एकाधिकारशाही किंवा त्यांना आवडलं नसल्यामुळं त्यांना आरोप करणं ही एकाची एक सवय बनलेली असते. त्याच्यामुळे मी त्या खोलात जाणार नाही. हे सर्व पक्षामध्ये होतं, एवढंच मला सांगायचं होतं. बरोबर आहे, तुमचा मुद्दा समजला. साहेबाच्या बाबतीत सुषमाताई, जाता जाता फक्त एकच प्रश्न तुम्हाला. व्यक्तिगत उद्धवजी म्हणालेत की मला सहानुभूती आहे भुजबळांबद्दल, कधी कधी भुजबळ आमच्या संपर्कात असतात. अगदी थोडक्यात उत्तर द्या, भुजबळ संपर्कात असतात. एकाधिकारशाहीच्या संबंधाने बोललं पाहिजे. शिवसेनेची जी पक्षरचना आहे, प्रत्येक पक्षाचं एक टेक्स्चर असतं, ती निश्चितपणे एक केडर बेस्ड पार्टी आहे. इफ लीडर ऑर्डर केडर शुड ओबे इट का म्हणून विचारायचं नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचं जे टेक्स्चर आहे ते फार वेगळं टेक्स्चर आहे, ते चालत नाही. हा एक भाग. दुसरं असं की उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, सुनील तटकरे हे पक्षाचे प्रमुख नाहीत. सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे कधी कधी अजितदादांचे निर्णय सुद्धा जर सुनील तटकरे फिरवत असतील तर निश्चितपणे त्यावरती ते अपेक्षा वगैरे लोक बोलू शकतात. आता राहिला प्रश्न भुजबळ साहेब आमच्याकडे पक्ष संघटनेतली लोकशाही आहे, आमच्याकडे एकाधिकारशाही नाही. आमच्या पक्षामध्ये लोकशाही चालते. आमच्या पक्षामध्ये एखाद्याला पद दिलं तर त्याला अधिकार दिले जातात. आमच्या पक्षामध्ये लोकशाही चालते, एकाधिकारशाही चालत नाही. आमचं तुम्ही जरी केडर बेस असला, तुम्हाला जरी आदेश असले तर आमच्याकडे पक्षाचा आदेश असतो. परंतु पक्षाचा आदेश देताना हा मुद्दा दोघांचाही समजला मला, दोघांचाही वाद प्रतिवाद होत राहील. सुषमाताई, जाता जाता सांगा की भुजबळ संपर्कात आहेत का? नाही, भुजबळ साहेबांशी माझं नेहमी बोलणं होतं, अनेक नेत्यांचं बोलणं होत असेल. आजही दिवसभरात मी भुजबळ साहेबांना बोलले होते. खरं तर मला त्यांना परवा दिवशीच विस्तार झाला तेव्हाच बोलायचं होतं, परंतु तेव्हा ते काही बोलण्याच्या फार मनस्थितीत नव्हते आणि माझा त्यांचा कॉन्टॅक्टही होत नव्हता. त्यामुळे आज मी निश्चित त्यांच्याशी बोलले, त्यांच्या तब्येतीबद्दल बोलले, चौकशी केली. मी त्यांना म्हटलं सर राज्यसभेची संधी आहे, तेव्हाही ते मला बोलताना त्यांचा साधारणतः असाच सूर होता
की मग आपण विधानसभेत का बरं पैसे खर्च केले, मग विनाकारण एक जागा अडवून का बरं ठेवली, पण आता ते आमच्यासोबत येणार का किंवा आमच्याशी संपर्क आहे का. तर मला असं वाटतं की मी फार लहान कार्यकर्ता आहे, त्यावरती मी अजिबात भाष्य करू शकत नाही. निश्चितपणे सन्मान्य पक्षप्रमुखांचं आणि त्यांचा जो संपर्क आहे त्या संपर्कात काही ठरलंय का किंवा ठरलं नाही का किंवा तसं काही भविष्यात ठरणार आहे का, तर यावरची जी काही अधिकृत टिप्पणी आहे ती पक्षप्रमुखांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी करायला हवी. आणि आमची त्याच्यावर नजर राहील. पण तुर्तास तरी आपण दोघं या 0 ओव्हरच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या दोघांचेही आभार. वळूयात पुढच्या बातमीकडे. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे आजच्या प्रतिक्रियांकडे. आम्ही पोस्ट केलेल्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या प्रश्नावर आपण सगळ्यांनी अगदी शेकडोच्या संख्येनं प्रतिक्रिया दिल्यात. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपल्याला पाहिजेत आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि पहिल्यांदा पाहूया आजचा प्रश्न काय होता. आजचा प्रश्न होता, जहा नाही चैना वहा नाही रहना असं म्हणत छगन भुजबळांनी राष्ट्रवादी सोडण्याचे स्पष्ट संकेत दिलेत, असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. प्रतिक्रिया पाहतोय. स्वप्नील परखड म्हणतायत, एक्सवर राजकारण म्हणजे सत्ताकारण आणि आज पक्षनिष्ठ आणि वरिष्ठांचा सन्मान हे फक्त शब्द म्हणून उरले. यूट्यूबवर सचिन कारंडे म्हणतात, आधी तिकीट मिळवण्यासाठी रडायचे आणि जिंकून आले तर मंत्री बनण्यासाठी रडायचे. हे राजकारणी नक्की कोणासाठी असतात? जनतेसाठी की स्वतःचा फायदा करण्यासाठी? फेसबुकवर विवेक खैरनार म्हणतात, आमदार झाल्यानंतर प्रत्येकाकडून बॉन्डवर लिहून घेतलं पाहिजे की जरी मला मंत्रीपद मिळालं नाही तरी मी नाराज होणार नाही. इंस्टाग्रामवर मच्छिंद्र वैराळ म्हणतायत, कुणी कुठे जाणार नाही, नाटक कंपनी ही सगळी. मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांमधून एक गोष्ट समजते की राजकारणातल्या प्रत्येक गोष्टीकडे सर्वसामान्य माणूस, मतदार हा कशा पद्धतीने बघत असतो. या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे पोल सेंटरवर कौल पाहण्याची. आपला प्रश्न आधी पाहूया. जहा नाही चैना वहा नाही रहना असं म्हणत छगन भुजबळांनी राष्ट्रवादी सोडण्याचे स्पष्ट संकेत दिलेत असं वाटतं का? एकूण मतं युट्यूबवर आली 50,000. होय असं म्हणतायत 81% प्रेक्षक आणि 19% म्हणतायत नाही. एक्सवरचा कौल आपण पाहतोय. 64% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 36% प्रेक्षक म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर 85% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 15% म्हणतायत नाही. मंडळी, छगन भुजबळ यांच्या नशिबात यापुढच्या काळात नेमका कोणता योग आहे याची कल्पना नाही, पण भुजबळांचा एखाद्या राज्याच्या राज्यपालपदासाठी विचार होऊ शकतो असा दावा भाजप आमदार आशिष देशमुखांनी केलाय. मंडळी, राजकारण किती निष्ठुर असतं याचं बोलकं उदाहरण म्हणजे छगन भुजबळ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नाही म्हणून छगन भुजबळांची आज चिडचिडी झाल्याचं पाहायला मिळतंय. पण भुजबळ हे त्यांच्या मूळ पक्षात म्हणजे शिवसेनेत राहिले असते तर 1995 किंवा 1999 साली ते मुख्यमंत्रीही झाले असते. पण भुजबळांच्या त्यावेळेच्या चिडचिडीने ती भाग्यरेषा 1995 साली मनोहर जोशी आणि 1999 साली नारायण राणेंच्या हातावर उमटली. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या नात्यानं आता नाशिक आणि येवल्यातल्या राजकारणात स्थिरावलेले छगन भुजबळ हे एका जमान्यात शिवसेना आणि मुंबईच्या राजकारणातलं मोठं नाव होतं. 1985 आणि 1990 साली ते 2 वेळा शिवसेनेनं त्यांना मुंबईचं महापौर बनवलं. त्या दरम्यान मुंबईतल्या माझगाव मतदारसंघातून 1985 साली ते विधानसभेवर निवडून आलेले शिवसेनेचे एकटेच आमदार होते. मग 1990 साली हिंदुत्वाच्या पहिल्या लाटेत ते माझगावमधून विधानसभेवर पुन्हा निवडून आले. पण विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत मनोहर जोशींची सरशी झाली आणि शिवसेनेतल्या राजकारणात अन्याय झाल्याचा दावा करत पुन्हा भुजबळांनी 1991 साली मोठं बंड केलं होतं. त्यांनी शिवसेनेतल्या आपल्या समर्थक आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी नागपूर अधिवेशनातच भुजबळांनी काँग्रेसकडून मंत्रिपदाची शपथ घेतली होती. पण 1995 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळच्या तरुण शिवसैनिकांना म्हणजे बाळा नांदगावकरांनी भुजबळांना त्यांच्याच माझगावमध्ये सपशेल चीत केलं होतं. त्याच निवडणुकीत राज्यात पहिल्यांदाच आपल्याला
महायुती सरकार आल्याचं पाहायला मिळालं आणि यातून आजच्या आणि उद्याच्या राजकारण्यांनी काय धडा घ्यायचा ते आम्ही आत्ता सांगणार नाही, पण राजकारणातही संयम फार महत्त्वाचा असतो. कधी कोणत्या पक्षाचे किंवा राजकीय नेत्याचे दिवस पालटतात याचा नेम नसतो. मंडळी, दिनांक 31 जुलै 2024 म्हणजे आजपासून बरोबर 140 दिवसांपूर्वी मुंबईतल्याच एका सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पदाधिकारी मेळावा सुरू होता आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यासपीठावर आले. त्यांनी मार्गदर्शनपर भाषणाला सुरुवात केली. राज्यात त्यावेळी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत होते, त्यामुळे त्यांच्या भाषणात आरोप होणार हे अपेक्षितच होतं आणि झालंही तसंच. एकतर तू राहशील नाहीतर मी राहील असं म्हणून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागली होती. त्यानंतरच्या प्रचार सभांमध्ये ठाकरेंच्या निशाण्यावर शिंदे कमी पण फडणवीसच जास्त होते. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर हातचं न राखता त्या अख्ख्या प्रचाराच्या काळामध्ये टीका केली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे त्या शपथविधी सोहळ्याला गैरहजर होते आणि त्या गैरहजेरीवरूनच चर्चा सुरू झाल्या. पण त्यावेळी फडणवीसांनी ठाकरेंची बाजू सांभाळून घेत माध्यमांना सांगितलं की ठाकरेंना शपथविधीसाठी बोलवण्याला मी फोन केला होता, पण ते त्यांच्या नियोजित कार्यक्रमामुळं शपथविधी सोहळ्याला येऊ शकले नाहीत. त्याच पत्रकार परिषदेत ठाकरेंच्या एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन या आव्हानावरही फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर हसत हसत फडणवीस म्हणाले होते की राजकारणात कोणीही संपत नाही, तेही राहतील आणि मीही राहील. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज लावणं सध्या कोणत्याही राजकीय पंडितांना शक्य नाहीये, तर विद्यमान नेत्यांनाही ते शक्य होणार नाही. कारण कालपर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आज एकमेकांसमोर आलेत. तुम्ही एकदम बरोबर ओळखलं. मी बोलतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी. उद्धव ठाकरे आज नागपूर अधिवेशनासाठी पोहोचले. त्यांनी आपल्या आमदारांशी चर्चा केली आणि त्यानंतर एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी नेहमीच्या मुद्द्यांवरून सरकारवर टीकाही केली. पण एक प्रश्न आला, तो होता कर्नाटक सरकारनं घेतलेल्या एका निर्णयावरचा. आधी तो निर्णय सांगतो मंडळी. कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं विधिमंडळातील सभागृहातून सावरकरांचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही झाली आणि त्याच निर्णयावर ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ठाकरेंनी काँग्रेसला एक सल्ला दिला. त्याचीच सध्या चर्चा होते. आपण पाहूयात तो काय सल्ला ठाकरेंनी काँग्रेसला दिला. काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष असो, यांनी आता सावरकर आणि भाजपनी सुद्धा नेहरू बोलणं सोडलं पाहिजे. कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले, तुम्ही काय करतात. त्याच्यामुळे अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं रडगाणं आता बंद करावं आणि काँग्रेसने आता सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं. कारण दोघंही आपापल्या जागी होते. आपण काय करणार आहोत हे लोकांना आता दाखवावं. आणि मुळामध्ये सावरकरांना भारतीय जनता पक्षाने एकदा भारतरत्न द्यायला काय हरकत आहे? का देत नाहीये? द्या ना त्यांना भारतरत्न. मंडळी, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला सल्ला देत असतानाच भाजपलाही सवाल केला. सावरकरांना भाजपने गेल्या 10 वर्षांमध्ये भारतरत्न का दिला नाही, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिफारस का केली नाही असं म्हणत ठाकरेंनी फडणवीसांनाही टार्गेट केलं. त्यावर काँग्रेसकडून ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया यायच्या आधीच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. शिवसेनेतल्या फुटीला फडणवीसच जबाबदार आहे असं म्हणत ठाकरेंनी गेली 2.5 वर्ष टीका केली आणि आता त्याच दोन नेत्यांच्या भेटीला उद्धव ठाकरे स्वतःहून गेले. त्यावेळी त्यांच्यासोबत अंबादास दानवे, सुनील प्रभू, आदित्य ठाकरे, अनिल परब आदी नेते मंडळी होती. जवळपास 15 मिनिटं ही बैठक झाली आणि त्यानंतर ठाकरे तिथून बाहेर पडले. त्यानंतर ठाकरे पोहोचले ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या केबिनला. मंडळी, ही भेट राजकीयदृष्ट्या किती महत्त्वाची आहे याचा अंदाज आता तुम्हाला याला असावा. याच राहुल नार्वेकरांनी ठाकरेंचा पक्ष आणि निवडणूक चिन्हाविषयी ऐतिहासिक निर्णय दिला होता आणि तेव्हापासून नार्वेकर हे कायम ठाकरेंच्या निशाण्यावर राहिलेत. जेव्हा ही भेट सुरू होती तेव्हा नेमके त्याच वेळी शिवसेनेचे नेते म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई पोहोचले आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. आता या भेटीत काय झालं ते आधी ऐकूयात ठाकरे पितापुत्रांकडून. साहजिकच आहे, या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे. त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत. आज आम्ही दोघांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या हाऊसचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांची भेट घेतली. शुभेच्छा ते दिलेल्या आहेत
आणि सुसंस्कृत राजकारण हे पुढे चालवा, पुढची 5 वर्ष एकत्र काम करायचं आहे, महाराष्ट्राच्या हिताचं करायचं. शुभेच्छा दिल्या. ईव्हीएमवर जो संशय आहे तो आहे आणि तो आम्ही बोलत राहू, कारण आपण पण देखील आपल्या माध्यमातून तो संशय अनेकदा लोकांसमोर आणलेला आहे. कुठच्या पद्धतीने मतदान झालं, 76 लाख मतं कशी वाटली वगैरे सगळं आहे. पण दुसऱ्या बाजूला राजकीय पक्ष म्हणून आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रासाठी काम करावं, महाराष्ट्राच्या हिताचं काम करावं आणि शुभेच्छा दिल्या. ऐकलं तुम्ही आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय म्हणाले. पण मंडळी, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतलेली भेट हीच बातमी आज दुपारपासून गाजते आणि त्यावरच विविध सोशल मीडियावर प्रश्न आम्ही पोस्ट केला होता आणि त्यावरील प्रतिक्रिया कळून आपण थोड्या वेळात पाहणार आहोत. पण आधी पाहूयात तो प्रश्न नेमका काय होता हे पोल सेंटरला. आजचा प्रश्न होता, सावरकरांवरून काँग्रेसला सल्ला दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. ठाकरे आणि भाजपची जवळीक वाढते असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही त्यावर आपल्याला दिलेले होते. आणि मंडळी, सावरकर हा ठाकरेंसाठी जिव्हाळ्याचा तर काँग्रेससाठी राजकीय मुद्दा. त्यामुळे ठाकरेंच्या आजच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून प्रतिक्रिया येईल असं वाटत होतं. पण नाना पटोलेंनी आमच्यासाठी हा मुद्दा नाही असं म्हणत उत्तर देणं टाळलंय. एकदा नाही तर 2 वेळा. आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रवी किरण देशमुख, जे राजकीय विश्लेषक आहेत. रवी किरणजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाचा हा खास कार्यक्रम 0 ओव्हरमध्ये. आज राजकारणात चर्चा होते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांच्या भेटीची. गेल्या इतक्या वर्षांच्या राजकीय जे तुम्ही पत्रकारिता केली त्यात अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील की ज्याच्यातून अनेक अर्थ निघतात. आजच्या या भेटीतून नेमका अर्थ किंवा नेमका संदेश कोणाला मिळालाय आणि काय मिळालाय? कसं असतं की राजकारणामध्ये कडवटपणा किती ठेवावा यालाही एक मर्यादा असते. राज्यामध्ये गेल्या 2.5-3 वर्षामध्ये कमालीची कटुता जाणवत होती, विधानांमधून कटुता जाणवत होती, वातावरण अतिशय गंभीर होतं. जणू काही आता व्यक्तिगत स्वरूपात हाणामारी होती की काय इथपर्यंत गोष्टी टोकाला चालल्या होत्या. शब्दबंबाळ असे विधानं नेते मंडळींकडनं केली जात होती. हे महाराष्ट्राच्या राजकारणाला सगळं नवीन होतं. याच्या आधी पक्ष फुटले नाहीत का? फुटले ना. म्हणजे फक्त शिवसेनाच फुटली नाही 91मध्ये, तेव्हा एक जनता दलसुद्धा फुटला होता. सुधाकरराव नाईक CM होते तेव्हा जनता दलाचे 7-8 आमदार मूळ पक्ष सोडून गेलेच होते की त्यात केसी पाडवी वगैरे मंडळी होती. पण कसं असतं की पक्ष फोडणं यालाही पण एक पूर्वीच्या काळात मर्यादा होती. त्याला थोडंसं गांभीर्य म्हणजे थोडंसं त्यात तेवढ्यापुरतं तेवढं घेतलं जायचं. परंतु तुमचा विस्तार, आमचा विस्तार ह्या 2 सीमारेषा अतिशय स्पष्ट असायच्या. पण या कालावधीमध्ये काय झालं की अतिशय कटुता आली आणि एकमेकांना संपवतायत की काय, म्हणजे अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं. त्यामुळं या भेटीकडे आजच्या अनेकांचं लक्ष आणि अनेकांना त्याचं कौतुक वाटत असेल की हे कसं काय होऊ शकतं. पण हे पहा, राजकारण हे काही व्यक्तिगत दुश्मनी नव्हे. राजकारणामध्ये कधीतरी लक्ष्मण रेषा ओलांडावीच लागते. किती जरी आखून घेतल्या कोणी मर्यादा तरी त्या मर्यादा फार काळ कोणी पाळू शकत नाही. राज्याच्या हितासाठी राजकारण करायचं असतं ना, व्यक्तिगत नाही ना. व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारण नसतं करायचं. लोकांना वाटलं पाहिजे ना की तुम्ही आमच्यासाठी लढताय. मग आमच्यासाठी लढताय असं जर लोकांना पटवून द्यायचं असेल तर त्याच लोकांसाठी एका व्यासपीठावर यावंच लागतं, भेटावंच लागतं. आणि मला वाटतं आज उद्धव ठाकरेंनी तो काहीसा पुढाकार घेतला आणि त्यांनी ही जाणीव करून दिली की आपण फार काळ अलिप्त राहून चालणार नाही. राज्याचं मुख्यमंत्रीपद हे राज्यातल्या 14 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतं. किती काळ तुम्ही दूर राहू शकणार आहात? आणि मुख्यमंत्री यांना एकदा त्या पदावर बसल्यानंतर सुद्धा तेव्हा फार काळ पक्षपाती भूमिका घेता येत नसतात. त्यांना कुठल्याही मुद्द्यावर मी, माझा पक्ष, माझे कार्यकर्ते असं नाही फार काळ करता येत. त्यांना पूर्ण राज्याचा विचार करावा लागतो. तेव्हा उद्या शिवसेना जर काही जनहिताचा प्रश्न घेऊन आली तर त्यांना तुम्ही आणलाय म्हणून मी करणार नाही असं उत्तर देता येत नसतं. बरोबर. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांचं स्वागत केलं. आणि अशाही बातम्या आल्यात की ते निघून चालले होते पुष्पगुच्छ देऊन, तेव्हा ते म्हणे की बसा बसा. हरकत नाही, चांगलं चिन्ह आहे हे, चांगली गोष्ट आहे. यातून राज्याच्या हिताचं काहीतरी घडावं. पण निवडणुका संपल्या, आता फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आता. हा विजय. हां, त्याच भेटीनंतर दुसरी एक भेट झाली, ती म्हणजे होती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची. आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदाचा मुद्दा आता आणखी पुन्हा एकदा चर्चेला येतोय.
त्या भेटीकडे कसं पाहायचं नेमकं? असं आहे बघा की अगदी विरोधी थोडक्यात उत्तर पक्षनेते द्यायचं. पद मागावं म्हणून उद्धव ठाकरे भेटले असतील असं हो असं मानता येत नाही. विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती आणि हे जरी अधिकार अध्यक्षांचे असले तरी त्याचे संकेत, परंपरा, प्रथा याचं पण अवलोकन करावं लागतं. कारण आपल्याकडे सगळ्याच गोष्टी कायद्याने चालवता येत नाहीत. न्यायालय कायद्याच्या आधारे चालतात, सरकारही संकेत आणि प्रथा आणि परंपरेच्या आधारावर चालतात. तेव्हा सर्वमान्य असा तोडगा काढावाच लागेल. हे बघा, मी थोडक्यात विजय सांगतो आपल्याला, आपली लोकशाही ही वैराचं प्रतिनिधित्व करत नाही, वैर सांगत नाही, राजकीय वैर भावना वाढावी असं सांगत नाही. ती संवादाला प्राधान्य देणारी लोकशाही आहे. संवाद राहायला पाहिजे आणि संवादासाठी विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता आवश्यक असतो. मला वाटतं हा विचार जर केंद्रस्थानी ठेवला तर या पदाचा निकाल लागू शकतो. विजय. रविकिरण, आणखी एक आजचा एक पुन्हा जाता जाता प्रश्न जर विचारायचा झाला तर गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाचा विषय मांडतायत आणि आज त्यांनी काँग्रेसला सल्ला दिलाय की सावरकरांविषयी बोलणं तुम्ही थांबवा. त्याच्यावर काँग्रेसकडून अजून नेमकं उत्तर आलेलं नाही आहे. पण या मुद्द्याकडे कसं पाहायचं? उद्धव ठाकरेंकडून वारंवार हिंदुत्वाचा उल्लेख करण्यात येतोय आणि आता तर त्यांनी सावरकरांचा विषयी बोलणं थांबवा हे थेट काँग्रेसला सांगितलेलं आहे. मला वाटतं उद्धव ठाकरे त्यांच्या राजकारणासाठी मध्यममार्गी भूमिका घेत आहेत. उद्धव ठाकरेंना आता धड काँग्रेसच्याही बाजूने जायचं नाही आहे आणि त्यांना भाजपच्या विरोधात तर ते उभेच आहेत. त्यांना त्यांच्या पक्षाची चिंता आहे आता की आपला पक्ष विधानसभेमध्ये इतका सपाटून मार खाल्ल्यानंतर पुढे कसा न्यायचा. म्हणून ते धड काँग्रेसच्याही बाजूने जाऊ इच्छित नाही, धड भाजपच्याही बाजूने. एक मध्यवर्ती संकल्पना आपण एक लक्षात ठेवली पाहिजे की इतिहास काळामध्ये जे घडून गेलं ते गेलं. त्यावेळी त्या इतिहास पुरुषांनी त्या वातावरणामध्ये जे आवश्यक होते त्यावेळी ते निर्णय घेतलेले आहेत आणि त्याची चिकित्सा करायला आजच्या काळापेक्षा विद्वान मंडळी भूतकाळात होऊन गेली आहेत आणि त्यांनी मोठे मोठे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यावेळी फार मोठे डिबेट झालेले आहेत त्यांनी काय केलं ते. त्या इतिहास पुरुषांबद्दल आज विवाद उत्पन्न करून प्रचंड वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न हे समाजाच्या हिताचे नाहीत. त्यावेळी जे योग्य होतं त्या इतिहास पुरुषांनी केलं, त्याची चिकित्सा फार करायला महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यावेळी झालेली आहे. रविकिरण. पुन्हा पुन्हा हे विषय कशाला काढायचे? त्यामुळं कुठेतरी हा विचार झाला पाहिजे. बरोबर आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलाय रविकिरण देशमुख यांनी आणि तुम्ही या झिरोवरच्या या आजच्या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार. दुसरा प्रश्न आमचा विचारला होता आणि त्या दुसऱ्या प्रश्नावर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी काय कौल दिलाय तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आधी पाहूयात आपला दुसरा प्रश्न नेमका काय होता. सावरकरांवरून काँग्रेसला सल्ला दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. ठाकरे आणि भाजपची जवळीक वाढते असं वाटतं का? एकूण मतं आली 25,000 यूट्यूबला आणि त्याच्यावर प्रेक्षकांनी 69% प्रेक्षकांनी कौल दिलाय होय आणि 31% म्हणतायत नाही. एक्सवर त्याच प्रश्नावर आलेला कौल आपण पाहतोय. 55% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 45% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय. 80% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 20% म्हणतायत नाही. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 65% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 35% प्रेक्षक म्हणतायत नाही.